नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरातल्या मसाल्याच्या डब्यातच आरोग्य, सौंदर्य आणि ताकद वाढवण्याचं एक जबरदस्त रहस्य दडलेलं आहे. हो, आज आपण त्याच सोनेरी दाण्याबद्दल म्हणजेच मेथीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. कधी विचार केलाय का की मसाल्याच्या डब्यातला एक छोटासा कडवट दाणा तो आपल्यासाठी आरोग्य, सौंदर्य आणि शक्तीची एक नैसर्गिक देणगी ठरू शकतो? चला, याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आणि मेथीच्या दाण्यांमधली ताकद जाणून घेऊया. तर सुरुवात करूया या आपल्या ओळखीच्या पण तितक्याच शक्तिशाली दाण्यांच्या परिचयाने. हे आहेत मेथीचे दाणे, लहान पिवळसर तपकिरी रंगाचे. चवीला थोडे कडवट लागतात हे खरंय, पण आयुर्वेदात त्यांना आरोग्यासाठी अमृतासमान मानलं गेलं आहे. मेथीचा वापर काही आजकालचा नाहीये. त्याचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे. चला पाहूया हा प्राचीन आणि प्रतिष्ठित वारसा. बघा, हजारो वर्षांपासून अगदी भारत, इजिप्त आणि ग्रीसमध्ये सुद्धा मेथीचा वापर औषध म्हणून व्हायचा. आपल्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तर पचन आणि मधुमेह नियंत्रणासाठी याचा स्पष्ट उल्लेख आहे. इतकंच नाही तर पूर्वीचे योद्धे आणि राजघराण्यातले लोक शारीरिक ताकद वाढवण्यासाठी याच मेथीचं सेवन करायचे. पण प्रश्न हा आहे की या एवढ्याशा दाण्यांमध्ये इतकी ताकद येते तरी कुठून? बरं, याचं उत्तर दडलंय त्याच्या आतल्या पौष्टिक घटकांमध्ये. चला उघडून बघूया हा पोषणाचा खजिना. या तक्त्याकडे बघा. मेथीमध्ये असलेलं प्रत्येक पोषक तत्व आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचं काम करतंय. फायबर पचनसंस्थेसाठी, प्रोटीन स्नायूंसाठी, लोह रक्तासाठी आणि कॅल्शियम हाडांसाठी. म्हणजे ही यादी खरंच खूप प्रभावी आहे, नाही का? आता आपण वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. मेथीच्या दाण्यांचे 1-2 नाही तर तब्बल 10 जबरदस्त आरोग्यदायी फायदे आपण आता सविस्तरपणे पाहणार आहोत. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. आपण या सोनेरी दाण्याचे 10 शक्तिशाली आणि अगदी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे एकामागून एक पाहणार आहोत. सगळ्यात पहिला फायदा, आपली पचनसंस्था मजबूत होते. म्हणजे काय, तर मेथीमध्ये जे फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात ना, त्यामुळे ॲसिडिटी, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या रोजच्या त्रासांपासून आराम मिळतो. दुसरा महत्त्वाचा फायदा आहे मधुमेहींसाठी. मेथीमध्ये गॅलेक्टोमॅनन नावाचा एक नैसर्गिक फायबर असतो. याचं काम काय, तर ते रक्तातील साखरेचं शोषण कमी करतं आणि त्यामुळेच शुगर लेवल नियंत्रणात राहायला मदत होते. तिसरं, ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचं आहे त्यांच्यासाठी हे खूप कामाचं आहे. मेथीचे दाणे भिजवल्यावर कसे मस्त फुगतात, त्यामुळे पोट भरल्यासारखं वाटतं आणि उगाच काहीतरी खाण्याची इच्छा होत नाही. शिवाय आपली चयापचय क्रियासुद्धा सुधारते. चौथा फायदा आहे आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी. मेथी आपल्या शरीरातील LDL म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते. हे तेच कोलेस्ट्रॉल आहे जे आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊन अडथळा निर्माण करू शकतं. तर मेथी ते कमी करायला मदत करते. पाचवं, रक्तवाढीसाठी हे खूप उपयुक्त आहे. यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे ज्यांना ॲनिमिया म्हणजे रक्ताच्या कमतरतेचा त्रास आहे त्यांच्यासाठी तर हे एक नैसर्गिक वरदानच आहे. सहावा फायदा आहे स्तनदा मातांसाठी. पारंपरिकपणे मेथीचा उपयोग स्तनपानातील दुधाचं प्रमाण वाढवण्यासाठी केला जातो. हे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतं. सातवं, महिलांच्या हॉर्मोनल बॅलन्ससाठी हे खूप महत्त्वाचं आहे. PCOD जो एक हॉर्मोनल असंतुलनाचा प्रकार आहे किंवा मासिक पाळीत होणारा त्रास, या दोन्ही गोष्टी कमी करण्यासाठी मेथी खूप मदत करते. आठवा फायदा म्हणजे आपल्या त्वचेसाठी हे एक वरदान आहे. मेथीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मुरुमे, डाग आणि सुरकुत्या कमी करून त्वचेला निरोगी आणि चमकदार बनवतात. नववं, केसांसाठी तर हे अमृतच आहे. मेथीमध्ये जे प्रोटीन आणि निकोटिनिक ॲसिड असतं ना, ते थेट केसांच्या मुळांना मजबूत करतं. परिणाम, केस गळती, कोंडा आणि अकाली केस पांढरे होण्याची समस्या कमी होते. आणि 10वा आणि शेवटचा फायदा, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवते. मेथीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराची नैसर्गिक ढाल बनून सर्दी खोकल्यासारख्या सामान्य संसर्गांपासून आपला बचाव करतात. बरं, हे सगळे फायदे तर आपल्याला समजले. पण आता प्रश्न हा आहे की या दाण्यांचा आहारात समावेश करायचा कसा? चला आता याच्या वापराच्या काही एकदम सोप्या आणि प्रभावी पद्धती पाहूया. सगळ्यात सोपी आणि प्रभावी पद्धत कोणती? तर 1 चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते पाणी प्यायचं आणि दाणे चावून खायचे. बस, इतकं सोपं आहे. याशिवायही अनेक मार्ग आहेत. जसं की आपण भाजी किंवा आमटीत फोडणीसाठी वापरू शकतो. लोणच्यामध्ये तर चव आणि टिकाऊपणा दोन्ही मिळतो. किंवा त्याची पावडर करून दुधासोबत किंवा ताकासोबत घेऊ शकतो.
थंडीत हाडांच्या मजबूतीसाठी मेथीचे लाडू तर प्रसिद्धच आहेत. आणि हो, त्वचा आणि केसांसाठी याचा लेप करूनही लावता येतो. आता आपण या सगळ्या माहितीच्या समारोपाकडे आलो आहोत, पण एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. मेथीचे फायदे जरी अनेक असले तरी काही गोष्टींची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा अतिरेक टाळावा. मेथीचा वापर नेहमी योग्य प्रमाणातच करायचा, कारण ते शरीरासाठी उष्ण ठरू शकतं. गर्भवती महिलांनी तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे घेऊच नये. आणि जर चव जास्तच कडू वाटत असेल तर समजून जा की प्रमाण कमी करायला हवं. आणि शेवटी हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं की योग्य प्रकारे वापरल्यास मेथीदाणे हे आरोग्य, सौंदर्य आणि शक्ती यांचे नैसर्गिक औषध आहे, यात काहीच शंका नाही. तर आता या सोनेरी दाण्याची सगळी रहस्य आपल्यासमोर उलगडली आहेत. आता खरा प्रश्न हा आहे की आपण याचा वापर आपलं आरोग्य अधिक चांगलं बनवण्यासाठी कसा करणार आहोत, यावर नक्की विचार करा.